Dear student, in the last lecture we have seen minerals and vitamins. Then we have seen the minerals, various types of minerals, that is iron, calcium, phosphorus, iodine, sodium and potassium, their functions, their sources and the deficiency disease. Next we will see the next part, that is vitamins. आपल्याला पुढे पाहिजे तर त्या ठिकाणी ते असणारे जे काही जीवनसत्व जे आहेत तर ती जीवनसत्व आपल्याला दिलेली. पण जीवनसत्वांचे त्या ठिकाणी दोन प्रकार दिलेले. पहिला असणारा जो काही प्रकार जो आहे तर तो प्रकार आपल्याला दिलेला आहे की वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स अँड वॉटर इनसोल्युबल व्हिटॅमिन्स. पुन्हा 10वीला या ठिकाणी हे दोन्हीच्या दोन्ही त्या ठिकाणी प्रकार आहेत, व्यवस्थित त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारे असणारे जे काही जीवनसत्व जे आहेत तर ते जीवनसत्व पहा की व्हिटॅमिन्स बी अँड व्हिटॅमिन सी डिझॉल्व इझिली इन वॉटर. तर जीवनसत्वाचे अनेक त्या ठिकाणी प्रकार आहेत. तर ते जीवनसत्वाचे असणारे जे काही प्रकार जे आहेत तर त्याच्यापैकी बी आणि सी हे जे काही असणारे जे काही जीवनसत्व जे आहेत तर ते जीवनसत्व पाण्यामध्ये त्या ठिकाणी सहजगत्या त्या ठिकाणी विरघळताना दिसतात आणि सो दे आर कॉल्ड वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स. आणि म्हणून त्या ठिकाणी व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी ला त्या ठिकाणी काय म्हटलेले तर सर्वसाधारणपणे जलविद्राव्य अशा प्रकारची जीवनसत्व त्या ठिकाणी म्हटलेले. दे आर थ्रोन आउट ऑफ द बॉडी थ्रू द वॉटर इन स्वीट अँड युरिन. मग अशा प्रकारची हे असणारे जे काही जलविद्राव्य अशा प्रकारचे असणारे जे काही जीवनसत्व जे आहे तर ते जीवनसत्व काय सांगितले स्वीट. स्वीट म्हणजे त्या ठिकाणी घाम आणि युरिन म्हणजे आपण त्या ठिकाणी लघवी करताना दिसतो, म्हणजे लघवी वाटे आणि घामा वाटे या अशा प्रकारची वॉटर सोल्युबल असणारे जे काही व्हिटॅमिन जे आहेत तर ते व्हिटॅमिन्स काय केले जातात तर त्या ठिकाणी शरीर जे आहे तर त्या शरीराच्या त्या ठिकाणी बाहेर त्या ठिकाणी टाकले जातात. हेन्स ए रेग्युलर सप्लाय ऑफ दीज व्हिटॅमिन्स इज इसेन्शियल. आणि म्हणून सतत हे असणारे जे काही वॉटर सोल्युबल असणारे जे काही व्हिटॅमिन जे आहेत तर त्या व्हिटॅमिनचा आपल्या शरीराला त्या ठिकाणी पुरवठा होणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. पहा B1, B2, B3, B6, B9 and B12 are the important types of vitamin B. तर सर्वसाधारणपणे B1, B2, B3, B6, B9 and B12 ही सर्वसाधारणपणे असणारे जे काही ब जीवनसत्व जे आहेत तर त्या ब जीवनसत्वाचे महत्वाचे अशा प्रकारचे त्या ठिकाणी प्रकार आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे ही सर्वच्या सर्व पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी 10वीला आहेत तर ती तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता पुढे आपल्याला दिलेलं आहे वॉटर इनसोल्युबल व्हिटॅमिन्स म्हणजे पाण्यामध्ये विद्राव्य नाही किंवा अविद्राव्य अशा प्रकारचे असणारे जे काही जीवनसत्व जे आहेत तर ती जीवनसत्व आपल्याला दिलेले की दीज व्हिटॅमिन्स आर इनसोल्युबल इन वॉटर बट आर सोल्युबल इन द फॅटी सबस्टन्स. म्हणजे ही जे काय असणारे जे काही वॉटर इनसोल्युबल असणारे जे काही व्हिटॅमिन जे आहेत तर ते आपल्या लक्षात येताना दिसते की पाण्यामध्ये त्या ठिकाणी ती विरघळत नाही, परंतु असणारे जे काही फॅटी सबस्टन्स म्हणजे स्निग्ध पदार्थ जे आहेत तर त्या स्निग्ध पदार्थामध्ये मात्र या ठिकाणी ही असणारे जे काही जीवनसत्व जे आहेत तर ते जीवनसत्व त्या ठिकाणी विरघळताना दिसतात. दे गेट स्टोर्ड इन द बॉडी. आणि म्हणून अशा प्रकारचे असणारे जे काही जीवनसत्व जे आहे तर ते जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये काही केलं तर त्यांचा साठा जो आहे तर तो साठा त्या ठिकाणी केला जातो. व्हिटॅमिन्स ए, डी, ई अँड के आर फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स. इंग्रजी कॅपिटल अक्षर त्या ठिकाणी आहेत की ए, डी, ई, के ही जल अविद्राव्य अशा प्रकारची असणारे जे काही जीवनसत्व जे आहेत तर त्या जीवनसत्वांची त्या ठिकाणी उदाहरणं जे आहेत तर ती उदाहरणं त्या ठिकाणी आहेत. पुढे आता काय काय दिलेले की व्हिटॅमिन्स सोर्स अँड फंक्शन्स म्हणजे या ठिकाणी आपल्याला विविध अशा प्रकारची असणारे जे काही जीवनसत्व जे आहेत तर ती जीवनसत्व त्या ठिकाणी दिलेली. व्यवस्थित लक्षात ठेवा आपण जो काही आहार खातो तर त्या आहारामध्ये कोणकोणते पदार्थ आपण त्या ठिकाणी खाल्ले पाहिजे याच्यासाठी ही जे काय असणारे जे काही जीवनसत्व तर त्या जीवनसत्व आपल्याला त्या ठिकाणी कुठून मिळताना दिसतात, त्यांचं असणारे जे काही कार्य जे आहेत तर ते कार्य त्या ठिकाणी काय आहे हे आपल्याला त्या ठिकाणी डिटेलमध्ये त्या ठिकाणी दिलेले. पहा पहिलं आपल्याला त्या ठिकाणी व्हिटॅमिन्स दिलेले म्हणजे जीवनसत्व त्या ठिकाणी दिलेले. हेल्प सीन म्हणजे त्याचं असणारे जे काही कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी काय, त्याच्यानंतर कुठून त्या ठिकाणी मिळताना दिसते त्याचा असणारा जो काही स्रोत आणि मागच्या तासाला पाहिल्याप्रमाणे त्या ठिकाणी
डिफिशियन्सी डिसीज म्हणजे अभावजन्य विकार हे जर आपल्या आहारामध्ये नसेल तर कोणता त्या ठिकाणी विकार आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतो हे आपल्याला त्या ठिकाणी दिले. पहिलं त्या ठिकाणी व्हिटॅमिन ए दिलेले म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही जीवनसत्व जे आहेत तर ते जीवनसत्व अ. आता हे याचं कार्य काय दिलेलं आपल्याला, प्रोटेक्ट्स आईज म्हणजे आपले जे काही डोळे जे आहेत तर त्या डोळ्यांचं रक्षण जे आहे तर ते रक्षण त्या ठिकाणी करतात. तर डोळ्यांचं रक्षण करतं म्हणजे काय आपल्याला पुढे आपल्याला त्या ठिकाणी डेफिशियन्सी डिसीज जे आहेत तर त्याच्यावरून त्या ठिकाणी लक्षात येईल. दुसरं आपल्याला सांगितलंय हेल्प्स टू कीप स्किन बोन्स टीथ हेल्दी म्हणजे सर्वसाधारणपणे स्किन म्हणजे त्वचा असेल, बोन म्हणजे हाडं असतील आणि आपले असणारे जे काही टीथ म्हणजे दात जे आहेत, त्वचा असेल, दात असेल, हाडे असेल, हे निरोगी राखण्याचं काम त्या ठिकाणी जीवनसत्व अ जे आहे तर ते जीवनसत्व अ त्या ठिकाणी करताना याचे आपल्याला सोर्सेस दिलेले म्हणजे कुठून कुठून आपल्याला त्या ठिकाणी जीवनसत्व त्या ठिकाणी मिळू शकतं म्हणजे अन्नामधून त्या ठिकाणी मिळू शकतं. पहिला आपल्याला सोर्स दिलेला आहे कॅरट. आकृतीमध्ये त्या ठिकाणी कॅरट म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही गाजर जे आहेत तर त्या गाजर आकृती त्या ठिकाणी दिली की आपण त्या ठिकाणी गाजर खाताना दिसतो. दुसरं आपल्याला दिलेलं मिल्क असेल, दूध असेल, बटर म्हणजे लोणी असेल. त्याच्यानंतर डार्क ग्रीन व्हेजिटेबल. आता डार्क ग्रीन व्हेजिटेबल म्हणजे सर्वसाधारणपणे गडद अशा प्रकारच्या किंवा हिरव्या अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही भाज्या ज्या आहेत तर त्या भाज्या. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय की स्वीट पोटॅटो. आकृतीमध्ये आपल्याला दिलेलं आहे की स्वीट पोटॅटो म्हणजे रताळ जे आहेत जे आपण उपवासाच्या दिवशी त्या ठिकाणी घरचे आपल्या त्या ठिकाणी उपवासाच्या दिवशी त्या ठिकाणी रताळ जे आहेत तर ते रताळ त्या ठिकाणी वापरताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले डीप येलो फ्रूट म्हणजे गडद पिवळ्या रंगाची असताना जे काही फळं, उदाहरणार्थ आपल्या लक्षात येताना दिसते की केळी असेल, संत्री असेल, आंबा असेल, अशा प्रकारचे असणारे जे काही फळं जे आहेत तर ते फळं आणि भाजीपाला जो आहे तर तो भाजीपाला याच्यामधून आपल्याला सर्वसाधारणपणे काय होताना दिसतोय, जीवनसत्व अ जे आहे तर ते जीवनसत्व अ त्या ठिकाणी मिळताना. पुढे आपल्याला दिलेले डेफिशियन्सी डिसीज म्हणजे अजीवनसत्वाचा आपल्या आहारामध्ये जर त्या ठिकाणी जर अभाव जर असेल तर कोणकोणते विकार त्या ठिकाणी होताना दिसतात हे सर्वात महत्वाचं आपल्याला त्या ठिकाणी दिले. पहिलं दिलेलं आपल्याला नाईट ब्लाइंडनेस ज्याला आपण रात आंधळेपणा म्हणताना दिसतो. आता रात आंधळेपणा त्याची आपल्याला त्या ठिकाणी थोडीशी माहिती त्या ठिकाणी दिलेली की इनएबिलिटी टू सी इन डिम लाईट म्हणजे ज्याला त्या ठिकाणी रात आंधळेपणा आहे, नाईट ब्लाइंडनेस आहे, अशा प्रकारची व्यक्ती कमी उजेड जर असेल तर त्या ठिकाणी ती पाहू शकत नाही. त्याला त्या ठिकाणी इनएबिलिटी म्हटलेलं आहे. इनएबिलिटी टू सी इन द डिम लाईट म्हणजे अंधुक प्रकाश असेल, कमी प्रकाश असेल तर त्या कमी प्रकाशामध्ये, अंधुक प्रकाशामध्ये ते असणारे जे काही व्यक्ती किंवा असणारे जे काही मूल जे आहेत तर त्या मुलाला त्या ठिकाणी दिसत नाही. दुसरं आपल्याला दिलेले आहेत की सर्वसाधारणपणे झिरो डार्मा. आता व्हॉट इज मीन बाय झिरो डार्मा, ड्राय स्किन त्या ठिकाणी म्हटले. त्वचा जी आहे तर ती त्वचा त्या ठिकाणी त्या व्यक्तीची त्या मुलाची त्या ठिकाणी कोरडे पडताना दिसते. म्हणजे सर्वात महत्वाचं त्या ठिकाणी आपल्याला नाईट ब्लाइंडनेस हा डिसीज त्या ठिकाणी होताना दिसतो हे लक्षात ठेवा. दुसरा डिसीज आपल्याला दुसरं डिफिशियन्सी आपलं व्हिटॅमिन्स जे आहेत तर ते व्हिटॅमिन्स दिले तर ते B1 हेल्प्स इन प्रॉपर फंक्शन्स ऑफ द नर्वस अँड हर्ट म्हणजे सर्वसाधारणपणे नर्व्स म्हणजे त्या ठिकाणी चेता आणि सर्वसाधारणपणे या ठिकाणी चेतातंतू असेल किंवा हृदय जे आहेत, हर्ट जे आहेत तर त्या हृदयाचं कार्य नीट होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही B1 व्हिटॅमिन जे आहेत तर त्या B1 व्हिटॅमिनचा उपयोग त्या ठिकाणी होताना दिसतो. कशामधून त्या ठिकाणी B1 व्हिटॅमिन्स मिळताना दिसतो त्याचे सोर्स दिलेला आपल्याला मिल्क, फिश, मीट, सिरियल्स, नट, पल्सेस जे सर्वसाधारणपणे दूध असेल, मासे असतील, मीठ म्हणजे मांस असेल, सिरियल्स म्हणजे आपण त्या ठिकाणी पाहिले की तृणधान्य असेल. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेले नट्स म्हणजे त्या ठिकाणी कवच फळे. आता कवच फळेमध्ये अक्रोड आहे, बदाम आहे, अशा प्रकारचे असणारे जे काही नट्स जे आहेत तर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. आणि पल्सेस म्हणजे जे काही डाळी आपण त्या ठिकाणी खाताना दिसतो, उडदाची असेल, मुगाची असेल, हरभऱ्याची डाळ असेल, अशा प्रकारच्या डाळी ज्या आहेत याच्यामधून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काय होताना दिसते की B1 जीवनसत्व त्या ठिकाणी मिळताना दिसतं. व डेफिशियन्सी आपल्याला दिलेली की अभावजन्य अशा प्रकारचा विकार आपल्या आहारामध्ये नसेल तर काय होताना दिसते तर सर्वसाधारणपणे बेरी. आता हा बेरी काय आहे
तर सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसतंय बेरी म्हणजे चेतातंतू जे आहे तर त्या चेतातंतूंचा त्या ठिकाणी तो आजार आहे. दुसरं आपल्याला सांगितलंय की सर्वसाधारणपणे मसल विकनेस, इनइफिशियन्सी म्हणजे स्नायू जे आहे तर त्या स्नायू त्या ठिकाणी अशक्त होताना दिसतात, तर त्यांची कार्यक्षमता जी आहे तर ती कार्यक्षमता त्या ठिकाणी कमी होताना दिसते. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला त्या ठिकाणी असणारे काही व्हिटॅमिन्स दिलेले तर ते B9 त्या ठिकाणी दिलेले. आता B9 की ग्रोथ ऑफ द बॉडी, B9 असणारं जे काही जीवनसत्व जे आहे तर याचा उपयोग जो आहे तर तो सर्वसाधारणपणे शरीराची वाढ होण्यासाठी त्या ठिकाणी होताना दिसतो. याचे स्रोत आपल्याला त्या ठिकाणी दिलेले डीप ग्रीन व्हेजिटेबल्स, पपायाज, किवीज. आता किवीचं फळ घरच्यांना त्या ठिकाणी विचारा, किवीचं फळ त्या ठिकाणी कधी वापरलं जातं, कधी त्या ठिकाणी खाल्लं जातं. तर सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की या ठिकाणी असणारे जे काही B9 हे जे काही जीवनसत्व जे आहे तर ते जीवनसत्व आपल्याला हिरव्या अशा प्रकारच्या ज्या काही भाज्या असतील, त्याच्यानंतर पपाया असतील तर त्या पपायामधून आणि किवीचं असणारे जे काही फळ जे आहेत तर त्या किवीच्या फळाचा उपयोग त्या ठिकाणी केला तो. B9 हे जे काही जीवनसत्व जे आहे तर ते जीवनसत्व जर आपल्या शरीरामध्ये जर त्या ठिकाणी जर नसेल तर त्याचा उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी केला. आता पुढे काय दिलेले याचे जे काही अभावजन्य अशा प्रकारचे विकर आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे तर ते आपल्याला त्या ठिकाणी दिलेले पाव. सर्वसाधारणपणे काय झालेले इम्प्रॉपर ग्रोथ, ॲनिमिया, त्याच्यानंतर फॉरगेटफुलनेस, स्लो मुवमेंट्स. पाहता इम्प्रॉपर ग्रोथ म्हणजे त्या ठिकाणी अनियमित अशा प्रकारचे असणारे जे काही वाढ जे आहेत किंवा वाढ नीट न होणं. त्याच्यानंतर ॲनिमिया, मगाशीच आपण पाहिलं की रक्त जे आहे तर त्या रक्तामधलं हिमोग्लोबिन जे आहे तर त्या ठिकाणी कमी होताना दिसतं. याच्यामुळे आपली असणारी जी काही त्वचा जी आहे तर ती त्वचा त्या ठिकाणी पांढरी पडताना दिसते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले फॉरगेटफुलनेस, विसर भोळेपणा ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो, विसर जे आहे तर ते विसर त्या ठिकाणी पडताना दिसतो. आणि पुढे आपल्याला दिलेले की स्लो मुवमेंट, हळवारपणे त्या ठिकाणी हालचाल जी आहे तर ती हालचाल त्या ठिकाणी होताना दिसते, त्याला त्या ठिकाणी आपण हालचाल मंदावणे अशा प्रकारचा शब्दप्रयोग त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे अशा प्रकारचे असणारे जे काही डिफिशियन्सी जे आहेत तर ते डिफिशियन्सी आपल्याला त्या ठिकाणी होते. पण एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग आपण पुढील तासाला पाहू. धन्यवाद.